नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण सास इन्स्टॉलेशन बघणार आहोत, सोबत बेसिक 2 प्रॅक्टिकल करणार आहोत. चला तर मग चालू करूया. मी माझ्या विंडोमध्ये आलेलो आहे. इथे मी क्रोम ओपन केलेला आहे. क्रोममध्ये Node.js डाउनलोड म्हणायचं, ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं, डाउनलोड Node.js, देन एंटर. थोडं स्क्रॉल करायचं, इथं विंडोज इन्स्टॉलेशन म्हणून असेल, क्लिक करायचं. इथं बघू शकता, इथं आपली फाईल इथं डाउनलोड होत आहे. इथं आपली फाईल पूर्णपणे डाउनलोड झालेली आहे. क्लिक करायचं, रन म्हणायचं. माझ्या याच्यात ऑलरेडी आहे म्हणून मी करत नाहीये पुढे. देन तुम्ही नेक्स्ट म्हणून नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केल्यावरती इथं तुम्हाला एक बॉक्स भेटेल. 3 नंबरवरती npm मॅनेजर म्हणूनचं असतं, त्याच्यावरती क्लिक करून देन नंतर नेक्स्ट करून फिनिश करायचं. माझ्या याच्यात पहिल्यापासून सेटअप आहे म्हणून मी केलेलं नाहीये. हे कम्प्लीट झालं की नंतर कमांड प्रॉम्प्ट ओपन करायचा, cmd. इथं चेक करायचं नोड स्पेस हायफन वर्जनचा v, नंतर एंटर. तेव्हा घ्या, तुम्ही बघू शकता इथं सक्सेसफुली आपलं कंप्लीट झालेलं आहे. नोडचं वर्जन आपल्याला दिसत आहे. देन नंतर npm पण व्यवस्थित झालं का ते आपण चेक करू. त्यासाठी जायचं npm स्पेस हायफन v, देन नंतर एंटर. हे बघा, आपल्याकडे npm पण व्यवस्थित इन्स्टॉल झालेलं आहे. आय होप तुम्हाला इथपर्यंत काही डाऊट नसेल. पुढे आपण आता सास इन्स्टॉलेशन करू. त्यासाठी VS कोड मध्ये यायचं आहे. आपण इथं सासचं इन्स्टॉलेशन हे एक्सटेन्शन थ्रू करणार आहोत. एक्सटेन्शन मध्ये यायचं, इथं टाईप करायचं लाईव्ह सास कंपायलर. हे 1 नंबरलाच येईल. इथं तुम्ही इन्स्टॉल करून घ्यायचं. मी पहिल्यापासून इन्स्टॉल केलेलं आहे. इथं आपलं सासचं इन्स्टॉलेशन कंप्लीट झालेलं आहे. आता आपण प्रॅक्टिकलला सुरुवात करू. आपण जास्त नाही, बेसिक 2च प्रॅक्टिकल बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. सगळ्यात पहिले मी डेस्कटॉपवरती एक फोल्डर तयार करून घेतो. आणि याला आता आपण आपल्या VS कोड मध्ये ओपन करू. आतापर्यंत आपण बघितलं सासचं इन्स्टॉलेशन
इन्स्टॉलेशन कसं करता, काय काय नाही वगैरे. आता आपण सगळ्यात पहिले मी इथे एक फोल्डर ओपन केलेला आहे. त्या फोल्डरमध्ये index.html म्हणून इथे आपण index.html ची फाईल केली आहे. नंतर एक फोल्डर क्रिएट करायचं. इथं खूप बारकाईने लक्ष द्या. इथं तुम्हाला फाईल नाही तर एक फोल्डर क्रिएट करायचं आहे मेन फोल्डरमध्ये. त्याला नाव द्यायचं सास. तुम्ही काही पण नाव देऊ शकता. मी हे सोपं होण्यासाठी सास नाव देतोय. नंतर ह्या फोल्डरमध्ये आपल्याला एक फाईल तयार करायची आहे. आपल्याला इथं main.scss ची फाईल तयार करायची. जेवढं पण आपण स्टायलिंग करू सासमध्ये. फर्स्ट ऑफ ऑल सास म्हणजे काय? सास हा CSS चा एक ॲडव्हान्स पार्ट म्हणता येतो. तुम्हाला जर याच्यावरती पूर्ण व्हिडिओ हवा असेल तुम्हाला कमेंट करा. मी याच्यावरती नक्की नवीन व्हिडिओ आणण्याची कोशिश करेल. हे पण घ्या, आपलं सासचं पूर्ण व्यवस्थित इन्स्टॉलेशन झालंय का नाही हे कशावरून समजतं. तर आपण जेव्हा फोल्डर तयार करून घेतो तेव्हा बघा इथं वॉच सास म्हणूनचं ऑप्शन येऊन जातं. ह्याच्याने आपलं सासचं इन्स्टॉलेशन हे पूर्ण झालेलं आहे. इथं मी बेसिक कोड जो मी पहिल्यापासून लिहून ठेवलेला आहे तो यूज करत आहे. माझा हा कोड हवा असेल तर मला कमेंट करून द्या. मी तुम्हाला कमेंट करून द्या, नाही तर माझ्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करून द्या. टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत. इथं मी इंडेक्सची फाईल टाकली आहे. इथं मी नॉर्मल कोड केलेला आहे. मला फक्त तुम्हाला दाखवायचं होतं कसं आजचं इन्स्टॉलेशन कसं कंप्लीट होतं, त्याचे प्रोग्राम कसे रन करतात, काय काय नाही वगैरे. त्यासाठी इथं तुम्ही बघू शकता का आपली कोणतीच CSS ची फाईल इथं नाहीये. तर आपल्याला फक्त आपण इथं main.scss ची फाईल तयार केली आहे, index.html ची फाईल केली आहे आणि फाईल इंडेक्सच्या फाईलमध्ये आपण कोड लिहिला आहे इंडेक्सचा. main.scss मध्ये आपण स्टायलिंग केलेली आहे. तुम्हाला जर याच्यावरती पूर्ण व्हिडिओ हवा असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा. इथं आपण प्रोग्राम आता रन करणार. दरवेळेस लक्षात ठेवा का तुमचं वॉच CSS हे चालू असायला हवं. इथं आपण वॉचिंग चालू केलेली आहे तर तुम्ही बघू शकता वॉचिंग केल्यावरती आपल्या 2 फायली इथं बाय डिफॉल्ट तयार झालेल्या आहे. म्हणजे आपल्याला मॅन्युअली तयार करण्याची जरूरत नाही. हे SCSS चा यूज आहे. SCSS मध्ये आपल्याला नुसती स्टायलिंग करायची असते. जेव्हा आपण वॉचिंग करतो तेव्हा इथं 2 फायली ऑटोमॅटिक तयार होतात. एक असते आपली main.css जी आपण SCSS चा जो कोड करतो. आय होप तुम्हाला सर्व विजिबल होत असेल. हे घ्या, आपला हा एक इथं आयडी आपण index.html मध्ये इथं एक आपण आयडी घेतलेली आहे वेलकम टू माय वेब पेजला म्हणून आपण इथं आयडीला कॉल केलेला आहे SCSS मध्ये.
आणि त्या आय डीला आपण फॉन्ट फॅमिली वगैरे जे पण आपण यूज करणार आहे, फॉन्ट फॅमिली कोणती, कलर वगैरे, त्यासाठी आपण इथं वरती पहिलेच ते मेन्शन करून दिलेलं आहे. व्हिडिओ जास्त मोठा नको व्हायला पाहिजे म्हणून मी याच्यामध्ये नॉर्मल कोड घेतला आहे. याचा जर तुम्हाला फुल व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही कमेंट करून घ्या. नंतर हे सगळं कंप्लीट झालं की इथं आपल्याला समजून जातं का एक नवीन फाईल main.csh ची तयार झालेली आहे. तिला आपण आपल्या index.html मध्ये आता लिंक करू. त्याचा शॉर्टकट कोड आहे लिंक कोलन css कोलन css देन एंटर. बघू शकता तुम्ही इथं आपली इथं एक फाईल तयार झालेली आहे style.css ची, पण आपल्या फाईलचं नाव हे main.css आहे म्हणून आपण इथं फाईलला रिनेम करून घेऊ. main.css देन नंतर गो लाईव्हचं ऑप्शन क्लिक करून आपण याचं आउटपुट बघू. जर तुमच्या याच्यामध्ये गो लाईव्हचं ऑप्शन विजिबल होत नसेल तर तुम्हाला एक एक्सटेन्शन असतं, त्याचं एक एक्सटेन्शन तुम्हाला डाउनलोड करावं लागेल लाईव्ह सर्व्हर म्हणून. त्याला हे बघ घ्या, लाईव्ह सर्व्हर म्हणून एक एक्सटेन्शन येतो गो लाईव्हचं, ते तुम्ही इन्स्टॉल करू शकता. इथं आपण गो लाईव्ह करून घेऊ. मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं आपला कोड रन झालेला आहे पण स्टायलिंग लागलेली नाहीये. त्याचं कारण असं की आपण CSS मध्ये जे आपण नुसतं main.css म्हटलेलं आहे, पण आपली main.css ची फाईल ही सास फोल्डर मध्ये आहे म्हणून आपल्याला इथं रिनेम करावं लागेल. याच्यासाठी शॉर्टकट असतो स्लॅश, देन नंतर आपण मेन फोल्डर मध्ये येतो एक खाली सासच्या फोल्डर मध्ये. आपली फाईल कुठे आहे, सासच्या फोल्डर मध्ये, म्हणून सास देन नंतर आपली main.css देन एंटर. तर इथं तुम्ही आता बघू शकता का आता आपली CSS इथं प्रॉपर वर्क करते. तर मी पहिल्यांदा का CSS तशी केली नाही, कारण की मोस्टली युजर असता का त्याने इथं फक्त नाव चेंज करून घेता आणि नंतर म्हणता का सर आमची CSS लिंक नाही होते का काही प्रॉब्लेम येता. म्हणून मी तुम्हाला याच्यामध्ये एरर पण दाखवला का एरर कसा असतो, कसा आयडेंटिफाय करता का आपली CSS ची जी लिंक आहे CSS HTML फाईलला कशी व्यवस्थित लिंक झाली का नाही, त्यासाठी आपण इथं एरर आधी बघितला नंतर त्याचं सोल्युशन बघितलं आहे. आय होप तुम्हाला हे सगळं व्यवस्थित समजलं असेल. सासचं पुरं इन्स्टॉलेशन, त्याला वर्किंग आणि त्याचा हा मिनी प्रोजेक्ट तुम्हाला आवडला असावा. धन्यवाद. काही तुम्हाला अडचण आली कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा. माझं टेलिग्रामचं चॅनल आहे, टेलिग्रामवरती पण तुम्ही मला विचारू शकता. मी त्याच्यावरती HTML रिलेटेड, वेब डेव्हलपमेंट रिलेटेड व्हिडिओ अपलोड करत राहतो, त्याच्यावरती नोट्स वगैरे अपलोड करत राहतो. थँक्यू सो मच.